आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सॅम पित्रोदा यांच्या विधानामुळे नव्याने खळबळ. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचे विधान पुन्हा एकदा वादात सापडले आहे. भारत चीन वाद हा अमेरिकेने उगाच वाढवला असल्याचे पित्रोदा म्हणाले आहेत. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने भारताची जमीन चीनला देऊन टाकल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. INS या वृत्तसंस्थेशी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की चीनकडून काय धोका आहे हे मला समजत नाही. मला वाटते की हा मुद्दा अनेकदा प्रमाणाबाहेर वाढवला जातो कारण अमेरिकेला शत्रू कोण आहे याची व्याख्या करण्याची सवय आहे. मला वाटते की सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी संघर्ष नाही तर सहकार्य करण्याची वेळ आली आहे असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले आहे. आता चेंगराचेंगरी नियंत्रणासाठी होल्डिंग झोन. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली याबाबत आता दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे. मात्र कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी होल्डिंग झोन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 60 प्रमुख रेल्वे स्थानकावर होल्डिंग झोन तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. राजधानी दिल्ली NCR मध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे 5:36 भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाची तीव्रता मध्यम असली तरी इमारती व घरे शहारली. भूकंपाचे धक्के काही ठिकाणी तीव्र होते त्यामुळे साखर झोपेत असलेले नागरिक जागे होऊन भीतीने घराच्या बाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत असल्याने NCR मधील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या केंद्रबिंदूची खोली जमिनीखाली 5 किलोमीटर होती. दिल्ली व्यतिरिक्त नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबादसह संपूर्ण परिसरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक झोपेतून जागे झाले होते. बेळगावच्या भाविकांच्या वाहनाला मंगळवेढ्यानजीक अपघात. बेळगावहून प्रयागराजकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी ट्रॅव्हलरच्या मागील चाकाचा टायर फुटून गाडी उलटून झालेल्या अपघातात 14 जण जखमी झाले. यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील माचनोर येथे आज सकाळी 8:45च्या सुमारास ही घटना घडली. जखमींना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिसात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर संग्राम वैभव भोपळे हा 2 वर्षाचा बालक चक्क रस्त्यावर फेकला गेला परंतु त्याला कोणतीही इजा न होता तो रस्त्यावरच आपल्या अपघातग्रस्त वाहनाकडे पाहत उभा राहिला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नंदगडची महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न. फुले व भंडाऱ्याची उधळण, सजविण्यात आलेला मिरवणूक मार्ग व शेकडोंच्या संख्येने जमलेला जनसमुदाय, अप्रतिम रथोत्सव हे दृश्य होते खानापूर तालुक्यातील नंदगड महालक्ष्मी यात्रेतील रथ मिरवणुकीचे. प्रचंड उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि हर हर महादेवच्या गजरात महालक्ष्मी यात्रेची मिरवणूक झाल्यानंतर राम मंदिराची भव्य प्रतिकृती केलेल्या शामियानामध्ये सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाली.
महालक्ष्मी देवी अक्षतारोपण कार्यक्रम बुधवारी सकाळी 7:11 पार पडल्यानंतर गेले 5 दिवस 5 वॉर्डांमधून सर्व गल्ल्यांमधून स्वागत आणि ओट्या स्वीकारण्यात आल्या होत्या. गावातील विविध देवतांचीही पूजा करण्यात आली होती. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी असल्याने नंदगड गावात गर्दी झाली होती. शनिवारी व रविवारी दिवसभर महालक्ष्मी देवीचा रथ ओढण्याचा सोहळा सुरू होता. यावेळीचा देवीचा जयघोष करण्यात आला. सीमा समन्वय समितीसाठी प्रस्ताव सचिवालयाला सादर. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान आनंदाश्रममध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र केंद्र समिती सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर आणि विकास कलगटगी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र केंद्र समितीच्या वतीने देण्यात आलेले निवेदन शिंदे यांना सुपूर्द केले होते. लवकरात लवकर सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती व्हावी या संदर्भात त्यावेळी चर्चा झाली. त्यावेळेला बेळगाव आणि सीमा भागाशी जवळीक असलेल्या मंत्रिमंडळातील व्यक्तींना सीमा समन्वयकपदी नियुक्त करा अशी विनंती करण्यात आली. त्याची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, साताऱ्याचे पालकमंत्री व खनिज मंत्री शंभूराजे देसाई आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या तिघांच्या नावाचा प्रस्ताव स्वअक्षरीसह सचिवालयाला पाठवला. तसेच याविषयी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. सीमा प्रश्नी लक्ष घालण्याची मंत्री प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची मला सविस्तर माहिती आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी विशेष लक्ष देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून न्यायालयीन लढ्याला गती देण्यात येईल अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी गारगोटी येथे मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे न्यायालयीन दाव्यालाही गती मिळत नाही. सीमा भागात मराठी भाषिकांवर कर्नाटकातून सातत्याने अन्याय करण्यात येतो, पण त्याबाबत महाराष्ट्राकडून आवाज उठवण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रात आंदोलन करत आहोत अशी माहिती देण्यात आली. माजी आमदार खून प्रकरणातील संशयित कारागृहात. गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुजाहिद शकील जमादार वय 25 राहणार सुभाषनगर असे त्याचे नाव आहे. हल्ल्यात मृत झालेले गोव्याचे माजी आमदार लहू सूर्याजी मामलेदार वय 68 यांची जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. त्यानंतर पार्थिव गोव्याला पाठवले. दरम्यान घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत काहींनी कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा आरोप केला आहे. मोटारीने कॅबला ठोकल्याने माजी आमदार मामलेदार आणि कॅब चालक जमादार यांच्यात शनिवारी चकमक उडाली. त्यानंतर माजी आमदारांवर कॅब चालकाने गंभीर हल्ला केला. त्यात मामलेदार गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर जमादार याला पोलिसांनी अटक केली आणि आता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. जायंट्स सखीकडून ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेटचे वाटप. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी कडून ऊस तोडणी कामगारांना नुकतेच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी खेडोपाडी जाऊन ऊस तोडणी करत असतात. ऊन, थंडी, वारा सहन करत काम करत असतात. त्यामुळे जायंट्स सखीकडून यांची दखल घेण्यात आली. तसेच सुलोचना कुटरे यांच्या पुढाकारातून आणि सहकार्यातून या कामगारांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षा शीतल पाटील, उपाध्यक्ष सुलोचना शिनोळकर, खजिनदार दीपा पाटील, माजी अध्यक्ष नम्रता महागावकर, अर्चना कंगराळकर, अर्चना पाटील, शीतल नेसरीकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.